सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जिच्या आगमनाची वाट समस्त जगभरात बघितली जाते तशी माता राणी या नवरात्रोत्सव 2025 मध्ये अवतरली आहे, जी आगमनस्थ होऊन आपल्या सभागृहामध्ये आसनस्थ झाली आहे। आणि यावर्षी माँ दुर्गा पूजा उत्सव समिती आर्विनाका चौक वर्धातर्फे अत्यंत वेगळा समाज प्रबोधनात्मक आणि अध्यात्मवादी देखावा साकारण्यात आला आहे। तसं हे मंडळ दरवर्षी वेगवेगळे देखावे साकारतं आणि हे देखावे फक्त दिखाव्यासाठी नसतात, तर त्यामधून काहीतरी संदेश समाजाला देण्यात यावा यासाठी हे देखावे उभे केले जातात। तर याही वर्षीचा असाच हा देखावा जो ग्रामीण संस्कृतीशी जुळलेला आहे। तर चला बघूया या वर्षीचा आर्विनाका चौकातील माता राणीचा देखावा। माता राणीच्या सभामंडपापुढे साक्षात नंदीवर आढूळ असलेले भोले बाबा, ज्यांच्या जटातून जणू गंगाच या भूतलावर अवतरित होतीये असा भास येथे भक्तजनांना होतो। असे म्हणतात की शिवाशिवाय शक्ती अपूर्ण आहे आणि शक्तीशिवाय शिवही निष्क्रिय आहे। शिवशक्तीच्या ऐक्याचे प्रतीक दर्शवण्याकरिता ही शिवाची प्रतिमा माता राणीच्या सभामंडपापुढे विराजमान करण्यात आली आहे। वर्धा शहरातील एकमेव ग्रामीण संस्कृतीवर आधारित अप्रतिम विलोभनीय आणि अध्यात्माधारित असा देखावा दाराशी असलेली तुळस, जी पवित्रता मंगलता भक्तीचे प्रतीक आहे, सकारात्मकता सर्वत्र पसरावी म्हणून प्रत्येकाच्या अंगणी तुळस लावण्याची आणि तिच्या पुढे दिवा लावण्याची परंपरा ही खऱ्या अर्थाने ग्रामीण संस्कृतीने दिली आहे। जिला मानवाची अन्नदायिनी म्हटली जाते, पौराणिक धर्मग्रंथानुसार जिचा उगम समुद्र मंथनाच्या वेळी झाला, जी कामधेनू म्हणून या भूतलावर अवतरली अशी गौमाता माता राणी चारा टाकून सेवा करीत आहे। गौ सेवेचा व गौ रक्षेचा संदेश या देखाव्यातून देण्यात आलेला आहे। या समवेतच एक बालिका ग्रंथाध्ययन करतानाची प्रतिमा या देखाव्यात दाखवण्यात आली आहे, ज्यातून काळानुरूप स्त्रियांनी बालपणापासून शैक्षणिक सामाजिक अशी विविधांगी शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षणाची जोड देऊन आत्मोन्नती साधावी। कारण एक शिक्षित स्त्री म्हणजे संपूर्ण कुटुंबाला शिक्षण देणारं गुरुकुल असते, असा या स्त्री शिक्षणाला पुरस्कृत करणारा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे। डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या देखाव्यात जिवंतपणा आणण्याकरिता श्रीराम भक्त हनुमान सुद्धा या देखाव्याचा एक भाग आहे, जे आपल्या भक्तांना आशीर्वादित करून माता राणीच्या भक्तीमध्ये सदा न कदा लीन असतात। तर असा हा ग्रामीण संस्कृतीशी नाळ जुळलेला गौरक्षणाचा आणि स्त्री शिक्षणाचा संदेश देणारा अध्यात्मप्रवणवादी आणि सामाजिक असा देखावा यावर्षी या मंडळाने साकारला। सर्व वर्धेकरांनी याचा लाभ घ्यावा, माताजीचे दर्शन करावे आणि हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा। जय माता दी।